बातमी ओंकार हत्ती संदर्भात। ओंकार हत्ती मडुरा गावातच ठाण मांडून बसलेला आहे आणि त्यामुळे भात कापणीची कामं ठप्प झाली आहे। हत्ती दिवसभरात सर्वत्र फिरत असल्याने शेतात जाणं धोकादायक मानलं जात आहे। मडुरा सोसायटी चेअरमॅन ज्ञानेश परब भात कापणीसाठी गेले असता त्यांच्या समोरच हत्ती आल्याने त्यांची तारांबळ उडाली। वन विभागाची हत्ती पकड मोहीम बारगळली असून वन विभागाने केवळ बघ्याचीच भूमिका घेतल्याचं चित्र आहे। त्यामुळे वन विभाग विरोधात स्थानिक शेतकऱ्यांमध्ये रोष पसरलाय। येत्या 4 दिवसात हत्ती पकड मोहीम न राबवल्यास संताप व्यक्त करण्यात येतोय। संपूर्ण गावातील भात शेतीला सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिकांमधून होते आहे। तर ओंकार हत्तीला लवकरात लवकर वन विभागाने पकडावं अशी मागणी आता स्थानिक करतायत, कारण ओंकार हत्ती पिकांची नासधूस करतोय। यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, त्यासोबतच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। अजूनही ओंकार हत्ती मडुरा गावातच ठाण मांडून आहे, त्यामुळे भात कापणीची कामं टांगणीला आहेत। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। सुरेश, ओंकार हत्ती संदर्भात वन विभाग काही पावलं उचलत नाहीये का आतापर्यंत ओंकार हत्तीला वन विभागाने ताब्यात घेतलं नाहीये? निश्चितच सध्या बघितलं तर मडुरा गावात सध्या दहशतीचं वातावरण आहे। ओंकार हत्ती हा तिथे गेले 8 ते 10 दिवस ठाण मांडून आहे, त्यामुळे शेतीची कापणीची जी कामं आहेत ती सध्या ठप्प झालेत। अलीकडे जे घटना घडली की शेतकरी ज्यावेळी शेतात गेले त्यावेळी अचानकपणे हत्ती आला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात धावपळ झाली आणि यामध्ये पाहिलं तर वन विभाग कुठेतरी हत्तीला पकडण्यासाठी जी मोहीम राबवणार होता ती सध्या आता ठप्प झालेली दिसते। कारण वन विभागाने सांगितलेलं की येत्या 2 ते 3 दिवसात हत्तीला ताब्यात घेण्यात येईल, मात्र ओंकार हत्तीला ताब्यात घेण्याबाबत कोणत्याही हालचाली सध्या वन विभागाच्या दिसत नाहीत। तर काही दिवसापूर्वी वनताराची टीम सुद्धा इथे आलेली, मात्र ती सुद्धा टीम आल्यानंतर त्या टीमने सुद्धा कोणतीही ओंकार हत्तीला ताब्यात घेण्यासंदर्भात कोणतीही ठोस पावलं उचललेली नाहीत। मात्र याचा जो परिणाम आहे तो सध्या मात्र शेतकऱ्यांना जाणवताना दिसतोय, कारण शेतीची कामं सध्या अगदी आणि शेतकऱ्यांची कामं सध्या ठप्प झालेली आहे, भात कापणी ठप्प पडलेली आहे। सुरेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर ओंकार हत्ती अद्यापही मडुरा गावात ठाण मांडून बसलेला आहे। भात कापणीची कामं त्यामुळे ठप्प पडली आहेत।